हे जे काही काळापासून एक मासळी मार्केट म्हणून हे ग्राउंड ओळखलं जात होतं, परंतु आज श्री देव पाटेश्वराच्या छायेमध्ये असलेलं असं हे ग्राउंड मैदान, त्याला प्रत्यक्षात पाटेश्वराचंच नाव काल या ठिकाणी दिलं गेलं। आज या ठिकाणी आपल्या विभागाचे लाडके आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांचं आगमन झालेलं आहे। वास्तविक हा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कार्यक्रम आहे, तरी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून ते आज आपल्या बाळगोपाळांना, आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना, सरपंचांना पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बांदा गावामध्ये त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत। बांदा गावावर त्यांचं अतोनात प्रेम आहे। बांदा ग्रामपंचायतीच्यासाठी अनेक योजनांमधून त्यांनी आपला निधी दिलेला आहे। खरोखर आपणा सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो। आपली जी सगळी यंग टीम आहे आणि अतिशय चांगल्याने आपल्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत। आपण सर्वजण खूप रस घेऊन या ठिकाणी काम करता आणि मला स्वतःला या कामांची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मला खरोखर कौतुक वाटतं की अतिशय चांगलं असं गार्डन आपण या ठिकाणी उभारलेलं आहे। एक गोष्ट मी सांगतो की अनेक गार्डन आणि अनेक कामं करत असताना एक गोष्ट निश्चितपणे माझ्या लक्षात येते की ज्यावेळेला मुलं गार्डनमध्ये खेळायला येतात त्याला आपण कसं बससाठी उभे राहिलो तर आपण क्यूमध्ये उभं राहतो, परंतु मुलांना क्यूमध्ये उभं राहायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे खेळण्यांची संख्या सगळ्यात जास्त पाहिजे। आणि म्हणून मी बांदा ग्रामपंचायतीला 5 लाख रुपये माझ्या आमदार निधीमधून जाहीर करतो। त्याच्यामधून तुम्ही खेळणी घेत असताना एकाच तऱ्हेची म्हणजे तीनच गोष्टी आवडतात मुलांना। एक म्हणजे घसरगुंडी आवडते, झोपाळा आवडतो आणि सिसा आवडतो, पण त्यातल्या त्यात घसरगुंडी आणि झोपाळा जास्त आवडतो। आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जी खेळणी वाटतील, मी आता ट्राय करत होतो आमच्या म्युन्सिपाल्टीच्या इंजिनियरचा नंबर। आम्ही हल्लीच नवीन टॉय ट्रेन लावलेली होती, मला माहिती नाही ते किती रुपयामध्ये येते ती, पण ती जर तुम्हाला लावायची असेल आणि त्याच्याऐवजी समजा अगोदर तुम्ही बघा ही खेळणी तुम्ही लावाच, परंतु वेगळे पैसे मी देईन। 15 लाख रुपये जे तुम्हाला हॉलसाठी दिलेले आहेत, सरपंचांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगितलेलं होतं की बांद्यामध्ये एक चांगल्या हॉलची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी ते 15 लाख रुपये तुम्हाला दिलेले आहेत। एक गोष्ट मला निश्चितपणे बांदावासियांना सांगायची की काल जेव्हा माझ्या एक 15 दिवसापूर्वी आईंचं निधन झालं आणि मी त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेलो होतो, त्याला तिथं जे पुरोहित होते त्यांनी मला सांगितलं की जशी सावंतवाडीला सोय आहे तशी इतर ठिकाणी नाही आहे। आणि माझ्या खूप मनात होतं आणि मी सरपंचांना सुद्धा बोललेलो होतो की तुमच्या स्मशानभूमीचे जे हे आहे परिसर आहे त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी तुम्ही करा। आणि सावंतवाडीचं मी नवीन डिझाईन तयार केलेलं आहे का तिथल्या काही सुविधांचं, तर त्या सुविधा मी तशाच बांद्याला सुद्धा तुम्ही मार्चच्या पूर्वी तुम्हाला ते पैसे मंजूर करतो। तुम्ही ताबडतोब ग्रामपंचायतीचा ठराव घ्या आणि ते 5 लाख रुपये तुम्हाला मी वेगळे देतो। आणि पुढच्या वर्षीच्या निधीमधून मी अधिक पैसे सुद्धा आपल्या गार्डनसाठी, हॉलसाठी आणि विशेषतः स्मशानभूमी मी अशासाठी सांगितलं की प्रत्येक मनुष्य 2 गोष्टीला कोकणी मनुष्य जात असतो, स्मशानभूमीला जाणं अपरिहार्य असतं आणि त्याच्याचबरोबर फिश मार्केट। एक कोकणी मनुष्य कुठल्याही परिस्थितीमध्ये फिश मार्केटला आठवड्यातले 5 दिवस तरी जातो। म्हणून काणेकर साहेब एक चांगलं असं फिश मार्केटचं डिझाईन तुम्ही करून घ्या। NFDBची योजना आहे केंद्र शासनाची आणि त्याच्यावर माझे मित्र विक्टर डांटसे आता सदस्य झालेले आहेत, पवारसाहेबांनी त्यांना नेमलेलं आहे। किमान तुम्हाला 1 कोटी रुपयाचं तरी चांगलं असं फिश मार्केट मी या ठिकाणी मंजूर करून देईन, परंतु ताबडतोब तुमचा प्रस्ताव तयार करा। आणि तुम्ही मला सांगितलं की पक्षाचा भेद मी आयुष्यात कधीही मानला नाही, आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला की तुम्ही अटलजींचं नाव या गार्डनला दिलेलं आहे। कारण अटलजींचं जे कार्य होतं आणि अटलजींचं जे व्यक्तिमत्व होतं ते पक्षाच्या पलीकडे जाऊन होतं आणि त्याच्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक त्यांच्यावर प्रेम करत होते आणि त्यांची आठवण आज तुम्ही ठेवलेली आहे। खरं तर अटलजी गेले 2-3 वर्ष हे त्यांच्या प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनापासून अलिप्त आहेत। तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या बापात मोठा मास्तर, तुझं गटारात घाल ज्ञान, तोंडात घालीन शान, तुझा गत पाहिजेच घेतोय किडा, तुला शिकवीन चांगला धडा।
डोळे सरा दे खेळे नवरथा